वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत द रोड नॉट टेकन. इट इज रिटन बाय रॉबर्ट फ्रोस्ट. तर ह्या पोयम मध्ये जे कवी आहेत त्यांनी आपल्या लाईफच्या डिसिजनला एका रोडचा उल्लेख दिले आहेत. दोन रोड्स आहेत जे डायव्हर्ज्ड आहेत, जे सेम दिसतात, पण जे कवी आहेत त्यांनी एक रस्ता निवडला आणि दुसरा निवडला नाही. त्यांची इच्छा होती त्या रस्त्यावर पण जायची, पण दोन्ही मार्गावर आपण एकत्र चालू शकत नाही. आणि सेम आपल्या डिसिजन सोबत सुद्धा असतं. आपण जो डिसिजन घेतो त्याच्यावरच आपली लाईफ अवलंबून असते. सो टेक युअर डिसिजन्स वाईजली हाच निरोप कवितेतून आपल्याला कवी देत आहेत. सो लेट्स अंडरस्टँड वन सेंटेन्स ऑफ दिस पोएम. Two roads diverged in a yellow wood. And sorry, I could not travel both. तर दोन रोड्स आहेत, ते डिवाइड झाले. एक सिंगल रोड होता, ते दोन रोड मध्ये डिवाइड झाले इन येलो वुड. येलो वुड म्हणजे फॉरेस्ट. ओके. अँड सॉरी आय कुड नॉट ट्रॅव्हल बोथ. तर ते दोन्ही मार्गावर चालू नाही शकले. अँड बी वन ट्रॅव्हलर लॉंग आय स्टूड अँड लुक्ड डाऊन ऑन ॲज फार ॲज आय कुड. तर हे बघा, वुड, स्टूड, कुड हे सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. पोयमची राईम स्कीम आहे जी दिली आहे कवीने, जसं की बोथ झालं आणि ग्रोथ झालं. सो दिस इज द राईम स्कीम ऑफ द पोयम. ओके, लेट्स अंडरस्टँड द मीनिंग. अँड बी वन ट्रॅव्हलर लॉंग आय स्टूड म्हणजे मी एकटाच होतो जो ट्रॅव्हल करत होतो. अँड लुक डाऊन वन ॲज फार ॲज आय कुड, मी एका मार्गावरती बघत राहिलो की मला कुठे नक्की जायचं, कारण दोन्ही सेम दिसत होते रोड. टू वेअर इट बेंड इन द अंडरग्रोथ. तर ते दुसऱ्या मार्गावरती पण बघतच होते की तो कुठपर्यंत जातो. आणि अंडरग्रोथ म्हणजे जिथे फॉरेस्ट संपतं, हळूहळू जे कमी होतं ना, अंडरग्रोथ जिथे ग्रोथ नसते झाडांची, ते. देन टुक द अदर ॲज जस्ट ॲज फेअर अँड हॅव्हिंग परहॅप्स द बेटर क्लेम. तर मी दुसरा रस्ता निवडला जे सेमच होते. ओके. अँड हॅव्हिंग परहॅप्स द बेटर क्लेम. तर मला हा रस्ता थोडासा माझ्या हिशोबाने बरोबर वाटला म्हणून मी त्या रस्त्याने गेलो. आता का ते बघा. बिकॉज इट वॉज ग्रासी अँड वॉन्टेड वेअर. तर हे ग्रासी होतं, इकडे सगळीकडे गवत उगवलेलं असतं. आता एखाद्या रस्त्यावरती गवत उगवलं आणि त्याच्यावरून खूप गाड्या गेले, खूप माणसं गेले की ते वोन आउट होतं. म्हणजे ते गवत आहे ते हळूहळू सुकून जातं आणि तिथे आपल्याला रस्ता दिसतो, जसं पायवाट बनते ना तसं. तर त्याला ते ग्रासी दिसलं, त्यामुळे त्याला कळलं की इथून कोण गेलेलं नाही. वॉन्टेड वेअर म्हणजे तिथून चालण्याची गरज होती, तिथून रस्ता काढण्याची गरज होती. दो ॲज फॉर दॅट द पासिंग देअर हॅड वोन देम रिअली अबाउट द सेम. तर दोन्ही रस्ते तसेच दिसत होते. हा जरा जास्त ग्रासी होता आणि तो कमी ग्रासी होता, पण ते दिसत सेम होते. ओके. अँड बोथ दॅट मॉर्निंग इक्वली ले इन लिव्स नो स्टेप हॅड ट्रोडन ब्लॅक. तर ज्या रस्त्यावर ते निघाले ते दोन्ही रस्ते, ओके, हा रस्ता सुद्धा आणि तो सुद्धा, जी सकाळ झालेली तेव्हा ते सेमच दिसत होते. इन लिव्स नो स्टेप हॅड ट्रोडन ब्लॅक. तर ट्रोडन ब्लॅक म्हणजे जे लिव्स आहे, जे झाडाचे पानं आहेत ते खाली पडलेले आहेत, ते तसेच फ्रेश दिसत होते. त्यांच्यावर कोण चालून नाही गेलेलं. जेव्हा लिव्स वरती आपण चालून जातो तेव्हा ते काळपट दिसतात, तर ते तसे नव्हते दिसत, ते फ्रेश दिसत होते. ओ आय केप्ट द फर्स्ट फॉर अनादर डे येट नोईंग हाऊ वे लीड्स ऑन द वे. तर मी नंतर त्याच्यावरती स्टेप ठेवणार आहे. ओके. आणि मला माहिती आहे की मी जेव्हा पुढे जाणार माझ्या मागून सुद्धा येणार लोक. आय डाऊट इफ आय शुड एव्हर कम बॅक. तर मी ह्या रस्त्याने जातो आहे, पण ह्या रस्त्यानेच मी परत येणार की नाही हे मला माहिती नाही. आय डाऊट अबाउट इट. ओके. आय शॅल बी टेलिंग दिस विथ अ साय समवेअर एजेस अँड एजेस. तर आता ह्या रस्त्याबद्दल मी जेव्हा पुढे सांगेन, एजेस अँड एजेस म्हणजे मी म्हातारा झालो तरी मी सांगेन की मी ही वाट निवडली. आता हे जे आहे ना, हे रस्त्याबद्दल नाही आहे, इट इज अबाउट अ लाईफ डिसिजन. आपण सुद्धा स्कूलमध्ये आहात, तर तुम्ही कोणता तरी एक चांगला डिसिजन घ्याल ज्याच्याने तुम्हाला खूप कष्ट तर लागतीलच, बट त्याच्यामुळे तुमचं जर लाईफ पूर्ण सुधारणार असेल, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढींना सुद्धा सांगत राहाल की आज मी जेव्हा लहान होतो किंवा मी कॉलेजमध्ये होतो मी हे डिसाईड केलेलं आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत आहे, मी एवढा सक्सेसफुल आहे, किंवा मी हे चुका केल्या तिकडे नाही जायला पाहिजे. हे सगळं आपल्या अनुभवांनी येतं आणि तेच कवी शेअर करत आहे. टू रोड्स डायव्हर्ज इन वुड अँड आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय. तर जिथे कोणी नाही गेलेलं त्या रस्त्याला मी गेलो. अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स. आणि ज्या रस्त्याला कोणच गेलं नव्हतं मी त्या रस्त्याने गेलो, मी हिंमत दाखवली माझी, मी कष्ट केले आणि त्यामुळेच ज्या लाईफमध्ये माझ्या आज डिफरन्स आहे, जे मी सक्सेसफुल आहे ते त्याच रस्त्यामुळे आहे आणि त्याच डिसिजनमुळे आहे. तर तुम्हाला ही पोयम कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
आणि मी कोणते नेक्स्ट चॅप्टर्स एक्सप्लेन करू ते सुद्धा सांगा. थँक्यू.